कुपेकर साहेबांनी मधून हसत जे भाषण केलं त्यानं लक्षात येत असेल की ते विधानसभेत आमदारांना पण कसं सांभाळत असतील. खास करून आक्रमक आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे त्यांनी या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे अध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब कुपेकरजी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत जयंतराव पाटील, श्री बबनराव पासपुते, माजी मंत्री श्रीयुत शिवरकर, स्वागताध्यक्ष आमदार वल्लभशेठ बेनके, तानाजीराव शिंदे, डॉक्टर हेमंत देशमुख, आमदार दिलीप मोहिते, आमदार चंद्रशेखर भोसले, इतर सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सत्कारमूर्ती आमदार विनायकराव मेटे, त्यांचे सर्व उपस्थित कुटुंबीय आणि त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सारे बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आमदार विनायकराव मेटे यांना हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सारे या ठिकाणी एकत्रित जमला आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभावं आणि जनसामान्यांची सेवा करण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या मनामध्ये जी जिद्द आहे, जी तळमळ आहे, ती पूर्ण करण्यामध्ये विठोबाने त्यांना आशीर्वाद द्यावा एवढी प्रार्थना मी विठोबा चरणी करू इच्छितो. खरं म्हणजे 30 तारखेला त्यांचा वाढदिवस, परंतु या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्वांनी एकत्रित यावं अशी आयोजकांची इच्छा होती आणि त्यामुळे आजची तारीख या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पक्की केली. आज एकादशी आहे, विठोबाची महापूजा करून आम्ही आलेले आहोत. वारकऱ्याचे प्रतिनिधी बबनराव आमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि त्यांनी पूर्ण वारी आळंदीपासून चालत पंढरपुरापर्यंत गेले. जाताना चालत गेले, त्यांना हेलिकॉप्टरने आले. परंतु त्यांनी मनापासून ठरवलं होतं की आज इथं आलंच पाहिजे, कारण ते अध्यक्ष आणि मेटे उपाध्यक्ष या दोघांची जोडी महाराष्ट्रामध्ये खूप गाजली. आम्ही तर त्यांना जोडी नंबर 1 म्हणत होतो. आणि मग त्याचे परिणाम दुष्परिणाम जे काय असतात त्याचा अनुभव ते घेत आहेत. खरं म्हणजे मी या कार्यक्रमाला आलो याचं एक मुख्य कारण हे आहे की मेटे हे मराठवाड्यातले, माझ्या शेजारच्या जिल्ह्यातले, ते आमचे सख्खे शेजारी आहेत आणि
मराठवाड्यातला एक तरुण कसलीही पार्श्वभूमी नसताना चलनामध्ये कोणती आडनाव आहेत याचा उल्लेख बाबासाहेबांनी केला. देसाई, देशमुख, पाटील ही चलनातली आडनाव आहेत. परंतु ही नसताना, कसलीही पार्श्वभूमी नसताना केवळ आपल्या स्वतःच्या हिमतीनं मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन अनेकांचं बरं झालं, आपणही जाऊन आपलं नशीब आजमावं अशा जिद्दीनं हा तरुण मुंबईमध्ये येतो, मिळेल ते काम करतो आणि हळूहळू ज्या अडचणी, जे प्रश्न, जे गावामध्ये बसून ज्या अडचणीला मला सामोरं जावं लागलं तसं इतरांना जावं लागू नये. त्यामुळे इतरांच्यासाठी मला काय करता येतं का, त्यालाही त्याच्या जगण्याचा हक्क मला मिळवून देता येतो का, अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून अंगी असणाऱ्या संघटन कौशल्याचा जास्तीत जास्त उपयोग त्यांनी केला. माणसं जोडण्याचं एक जबरदस्त शक्ती, एक कुशल संघटक म्हणून आज आपण बघितलं असेल की अनेक वेगवेगळी माणसं आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. राजकीय विचार वेगळे असू शकतात, परंतु इथे जमलेला प्रत्येक व्यक्ती कसलंही राजकारण मनामध्ये न ठेवता केवळ व्यक्ती लक्षामध्ये ठेवून, विनायक मेटे ही व्यक्ती लक्षामध्ये ठेवून आम्ही सगळे या व्यासपीठावर जमलेले आहोत. गेल्या 10-12 वर्षापासून त्यांचा माझा परिचय आहे. ते मराठा महासंघाचे सेक्रेटरी म्हणून त्यावेळेस वरखेंडे वगैरे ते नेहमी आम्हाला भेटायला यायचे आणि आम्हाला मार्गदर्शन करायचे. तुम्ही राज्यामध्ये मंत्री आहात, राज्य चालवता आणि आमच्यापासून मात्र दूर राहता. आम्ही त्याला सांगितलं की आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत, व्यासपीठावर आम्हाला बोलवू नका. परंतु त्यांनी आपलं काम असंच पुढे सुरू ठेवलं आणि ते आमदार कधी झाले हे कुणालाच कळलं नाही. मला वाटते ते कौशल्य कुणाला ते सांगायचं बाकीच्या. आपला नवीन पक्ष निर्माण केला, तो विलीन केला, काय काय म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये कसं काय जमतं एवढं मला कळत. आणि हे सगळं तुम्हाला जमतं म्हणून हा वाढदिवस आहे. आणि तो सगळ्या महाराष्ट्रावर होतो. आम्हाला कौतुक वाटतं. तुम्ही 41, मी 61. आमचा नाही झाला वाढदिवस. ही सगळी तरुण पिढी आपण एकत्रित करू शकला, त्यांचा विश्वास आपण संपादन करू शकला आणि कसलंही राजकारण न करता समाजकारण करणं, त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण करणं आणि सतत धडपड करत असणं. त्याला ते स्वस्त कधी ती बाळाची मिळालं कोणीतरी मोबाईल, खरंच ते एक मोबाईल सारखंच लागतात. ते कधी कुठं कुणाशी कसा संपर्क करतील आणि प्रत्येक वेळा प्रश्न घेऊन मग ते मराठवाड्याचे